माझ्या रबडी गुलाबजाम केकसाठी तुम्ही जो प्रतिसाद दिला आहात त्यासाठी खरं तर मनापासून धन्यवाद। खूप DMs आलेत, कॉल्स येतात, खूप ऑर्डर्स बुक देखील झाल्यात आणि हा देखील केक मला करंजाडेमधूनच आला होता। त्याच्यानंतरला अजून दुसऱ्या दिवशी पण गुलाबजाम रबडीचे 3 केक होते, तर मी एकदाच हे गुलाबजाम बनवून घेतले आणि हा गुलाबजाम आणि रबडी ही मी स्वतः घरी बनवते। सर्व काही फ्रेश असतं, फ्रेश यूज केलं जातं आणि ह्याची टेस्ट खरंच खूप छान लागते। म्हणजे फक्त मी सांगते आहे म्हणून नाही, जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल ना ज्यांनी हा केक खाल्लाय त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की ह्याची टेस्ट कशी आहे, म्हणजे दुसऱ्यांना देखील कळेल की हा केक खरंच यमी लागतो। अगदी डोळे बंद करून तुम्ही हा केक ऑर्डर करू शकता, कारण खायला हा यमी लागणारच, याची मी गॅरंटी तुम्हाला देते। तुमचे पैसे जे आहेत ते अजिबात वेस्ट जाणार नाहीत। ही आहे सेकंड लेअर। आता दोन्ही लेअरमध्ये आपण भरभरून रबडी आणि गुलाबजामचे पीसेस टाकलेले आहेत। आता ही रबडी आणि गुलाबजाम आहेत ना ते खाली येऊ नये म्हणून अशी मी साईडला बॉर्डर मारून घेतली आणि हा केक आहे ना तो हाफ KGचा आहे, अर्धा किलो 500 ग्रॅमचा आहे। तर त्याचं वजन ना आहे 800 ते 900 ग्रॅमपर्यंतच जातं, कारण आतमध्ये ह्याच्या खूप सारे हेवी फिलिंग असते त्याच्यामुळे। आणि हा केकचा फोटो आहे जो कस्टमरने मला पाठवला होता, त्यांना अशा टाईपमध्ये बनवून हवा होता, तर मी सेम बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांना देखील हा प्रचंड आवडला। याचा रिव्ह्यू मी व्हिडिओच्या शेवटी दिला आहे, तो तुम्ही नक्की बघा। आता तुम्हाला हा केक ऑर्डर करायचा असेल ना तर मला खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज टाका। आणि अर्जंट मी ऑर्डर एक्सेप्ट करत नाही, कारण गुलाबजाम बनवण्यासाठी टाईम लागतो, तो 1 दिवस आधी बनवावा लागतो आणि मुडल्यानंतर मग त्याचा मी केक बनवते। त्याच्यामुळे तुमच्या ऑर्डर असेल तर प्री बुक करून ठेवा। हा आहे आपला केकचा फायनल लुक। केक कसा झाला आहे ते कमेंट करून सांगा। आपल्या पेजला देखील फॉलो करा आणि ह्या केकचं वजन बघा 940 ग्रॅम झालं आहे आणि क्लायंटचा रिव्ह्यू देखील मी ॲड केला आहे, तो नक्की बघा। बाय।